भीम जयंतीची शहरात जोरदार तयारी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. धुळा परिसरात पंचशील निळ्या ध्वजासह पताका, महामानवाच्या प्रतिमा, रुमाल असे विविध साहित्यांची स्टॉल लावण्यात आली आहे. विविध साहित्यांची पुस्तकांची सुद्धा विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. विविध संघटना, जयंती समिती व राजकीय पक्षांच्या शुभेच्छा बॅनरने झळकला पुतळा परिसर. सुराज्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न. 11 शिक्षकांना पुरस्कार देऊन करण्यात आले सन्मानित. येथील आंबेडकर नगरकडे जाणाऱ्या मार्गावरील नामफलकाचे उद्घाटन शिवसेना नेते सईद खान यांच्या हस्ते संपन्न. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा पोलीस दलाने पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात शहरातून केले पोलीस पथसंचलन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त परभणीत जय भीम पदयात्रा उत्साहात संपन्न. गंगाखेड शहरातील प्रसिद्ध मठाच्या महामंडप बांधकामाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते उद्घाटन. विविध कार्यकर्त्यांचा आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश. प्राध्यापक डॉक्टर अरुणकुमार लेमाळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती. वसमत रस्त्यावरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी भवनात रविवारी पक्षाचे मराठवाडा प्रभारी तथा निरीक्षक दांडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या सर्व आजी माजी लोकप्रतिनिधींसह सर्व आघाडींच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. मौजे धारमांगणगाव येथील माणिकराव डुकरे यांचे चिरंजीव स्वर्गीय भागवत माणिकराव डुकरे यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निवासस्थानी जाऊन आनंद भरोसे यांनी आज कुटुंबियांचे केले सांत्वन.